नमस्कार मंडळी. संक्रांतीसाठी आणि भोगीसाठी सगळं साहित्य कसं गोळा केले आहे बघा. भोगीच्या भाकरी देण्यासाठी तयार केले आहेच. 5 घरामध्ये आमच्याकडं वाटल्या जातात. देवाला नैवेद्य दाखवून पाच बायकांना 5 घरी वाटून येतो. बाजरीची भाकरी, त्यावर मिक्स भाजी, कांदा, गाजर, शेंग, तिळगुळ, डाळ, भात आणि त्यावर दही असं करून नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेलावरची पुरणपोळी केली जाते आमच्याकडे. मस्त असा घट्ट पातळ असं कणिक करून त्यामध्ये भरून व्यवस्थित पुरण भरून थापायला घ्यायचं, म्हणजे पोळी फुटली जात नाही. बघा तुम्ही कशा पद्धतीनं पुरणपोळीचा गोळा भरला जातो. काहींच्या भागात पिठावरची पोळी केली जाते, परंतु आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही तेलावरचीच पोळी केली जाते. अगदी खायला पण मऊसूत आणि लुसलुशीत दिसायला पण ही छान दिसते. तेलावरची पोळी म्हणतात, परंतु तेल कमी लागलं जातं. करून बघा. सवय नसली की वाटतं की कशी करतात, काय करतात, परंतु एकदा करण्याचा प्रयत्न केला तर होऊन जातं. प्रयत्नार्थी परमेश्वर. बघा, हळुवारपणे लाटण्याचा हे देऊन उलट्या तव्यावर आमच्याकडे पोळी भाजली जाते. बघा कशी करण्याची पद्धत आहे ती. तेल कमी लागतं, पूर्णपणे तेल कमी लागलं जातं. छान अशी होते. फक्त पळपट गोल फिरवायचा. पहिल्यांदा तेल खाली लावायचं, त्याच्यानंतर वरती लावून हळूवार लाटण्याने करत राहायचं. आणि कशी पण उचलली झाली तरीसुद्धा ती फुटली जात नाही का पुरण बाहेर येत नाही. छान अशी लागते. दिसायलाही छान, करायलाही अवघड काहीसुद्धा नाही. करून बघा, मस्त वाटते. खायला पण व्यवस्थित अशी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरपती आमच्या इकडे तेलावरचीच ही पोळी केली जाते. अगदी बुत्तीलाही, लग्न समारंभात, सवासणीमध्ये पुरणपोळीचाच मान आहे. त्यामुळे तेलावरची पोळी ही आवर्जून केली जाते. कोणीही पिठावरची पोळी केली जात नाही. लाटण्यावरती अशी घेऊन उलटा तवा केला की एकच वेळेला भाजून निघते. परत भाजायची काही गरज नाही. हळूपणे गॅस तुम्ही कमी जास्त करू शकता, त्यामुळे काही अवघड नाही. बघा कशी म्हणजे भाजायला लागल्या, म्हणजे सगळ्या बाजूने त्याचा रंग बदलला की पोळी भाजली का नाही हे समजले जाते. एकदा सवय लागून राहिली की म्हणजे काही वाटत नाही, भाजली का असं बघावं लागत नाही. बघा तुम्ही भाजायला लागल्या, सगळ्या बाजून फुगायला पण लागलेले आहे, काही वाटत नाही. करायचे प्रयत्न करा, छान होऊन जाईल ते. बघा, वरच्या एका बाजूने बघा लगेचच उलटली जाते. कसली छान भाजलेली आहे. न करपता, न हे करता सर्व बाजूने भाजत आहे. त्यामुळं पिठावरची पोळी न करता तेलावरची पोळी करून बघा. इतक्या पोळ्या मी केलेल्या आहेत मस्तपैकी. सगळ्यांना आमच्या घरी पुरणपोळी आवडली जाते. त्यानंतर संक्रांती पुजल्या. संक्रांतीमध्ये ऊस, गाजर, कांदा, पावटा, परत वाटाण्याचे हरभऱ्याचे हे घालून देवपूजा करून घेतली. परत हे आमच्याकडे ओवाळलं जातं. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि पूजा संपन्न केली. अशा रीतीने आमच्याकडे संक्रांत केली जाते. त्यानंतर संध्याकाळी बायकांना हळद-कुंकू देऊन सगळ्यांना वाण दिले. अशा पद्धतीने संक्रांत आणि भोगीचा सण हा उत्साहाने पार पडला.